बागेश्वर धाम सरकार म्हणून ओळखले जाणारे धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर बाबा ठाण्यात येणार होते, परंतु बागेश्वर बाबा न आल्यानं नागरिक नाराज झाल्याचं दृश्य दिसून आलं। ठाण्यातील उपवन तलाव येथे सकाळी 6 वाजता बागेश्वर बाबा येणार होते। यासाठी नागरिक सकाळी 5 वाजल्यापासूनच उपवन घाट येथे जमा झाले होते। हनुमान चालीसा आणि गंगा आरतीसाठी धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर बाबा येणार होते। यामध्ये शाळकरी मुलं देखील सहभागी होती। सुमारे 3 तास नागरिक बागेश्वर बाबांची वाट पाहत होते, परंतु अचानक बाबा या कार्यक्रमाला आलेच नाहीत। त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। कार्यक्रमाला गर्दी कमी असल्याने बाबांनी कार्यक्रमाला पाठ फिरवल्याची चर्चा या ठिकाणी रंगली होती। नाराज नागरिकांची समजूत काढण्यासाठी बागेश्वर बाबा उद्या येणार असल्याचं सांगण्यात आलं, परंतु उद्या तरी बाबा येतील का असा सवाल यावेळी कार्यक्रमाला आलेले नागरिकही उपस्थित करत होते। बजे आए 5:30 बजे। हम लोग सोचे कि आएंगे 6 बजे का मतलब टाइम दिया गया था ना, तो 5:30 बजे आए थे हम लोग, पर आए नहीं। कब से बोल रहे 5 मिनट में आएंगे, 5 मिनट में आएंगे। पर ऐसा बोल रहे हैं कि अभी गर्दी नहीं थी इसके लिए नहीं आए हो। मालूम नहीं, कैसे बोल रहे हो भिमंडी में उनको बैठना है महाराज जी को, तो फिर बोल रहे 15 मिनट में आएंगे, तो सब लोग मिल रहे हैं बीच रास्ते में उनसे, ऐसा ही बोल रहे हैं। तो कितनी लड़कियां होती इस तरीके से? अभी बहुत ही तकलीफ हुआ, इसलिए हम लोग उठ के चले आए हैं। नहा धोकर हम 4 बजे से ही उठ के नहा के आए। तो क्या मैसेज देना चाहोगे बाबा को? अभी आना चाहिए था बाबा का, तो हम लोग बहुत आगे से बैठे थे। सभी लोग गए अपने घर। सब लोग तुरंत फिर उठे ना, हनुमान चालीसा भी नहीं सुनने को तैयार हुए वहाँ पे। बताइए कितना आसान था इनके लिए। अरुंद रस्ते, मेट्रोची कामं अशा विविध कारणांमुळे कोंडीत अडकणाऱ्या ठाणेकरांची वाट दारूच्या बाटल्यांनी अडवलीये। घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेनं दारूच्या रिकाम्या बाटल्या वाहून नेणारा ट्रक एका बेस्ट बस गाडीवर आदळला। या अपघातात ट्रक उलटून सर्वत्र रिकाम्या बाटल्यांच्या खोक्यांचा खच पडला। त्यामुळे अपघातग्रस्त वाहन आणि दारूच्या बाटल्यांचा खच रस्त्यावरून काढण्याची वेळ पोलीस आणि बचाव पथकावर आली होती। या अपघातामुळे गायमुख घाट ते चेना ब्रिज पर्यंत दोन्ही मार्गावर कोंडी झाली होती। या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे मात्र हाल झाले। घोडबंदर मार्गावरून दिवसाला हजारो अवजड वाहनांची वाहतूक होत असते। याच मार्गावरून गुजरात येथून सुटणारी वाहनं उरण, जेएनपीटी, भिवंडीत येत असतात। तसंच हलक्या वाहनांची देखील मोठी वाहतूक होते। परंतु घोडबंदर मार्गावर विविध ठिकाणी मेट्रोची कामं किंवा इतर प्राधिकरणांची कामं सुरू आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतोय। घोडबंदर मार्गालगत लोकवस्ती वाढल्यानं कोंडीत भर पडत आहे। मंगळवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास गुजरातहून मुंबईत एक ट्रक येत होता। त्यामुळे मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचे त्यामध्ये खोके होते। हा ट्रक गायमुख घाटात आला असता वाहन चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक येथील बेस्टच्या बसगाडीला धडकून उलटला। त्यानंतर बसगाडीमधील सर्व रिकाम्या बाटल्यांचे खोके रस्त्यावर पडले। घटनेची माहिती कासरवडली वाहतूक पोलीस, ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झालं। या अपघातामुळे वाहनांच्या रांगा लागण्यासही सुरुवात झाली। रस्त्यावर बाटल्यांचा खच पडल्यानं मार्गावर कोंडी झाली होती। दोन्ही मार्गावर त्याचा परिणाम झाला। या अपघातात ट्रक एका बेस्ट बस गाडीला देखील धडकला। या अपघातात बेस्ट बस गाडीचा चालक हर्षल कासकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे। त्यांच्या उजव्या डोळ्यालगत किरकोळ त्यांना मार लागलाय। या अपघातामुळे बाटल्यांचा रस्त्यावर खच पडला होता। बचाव पथकाने हा खच बाजूला करण्यासाठी जेसीबी यंत्राचा वापर केला, तर अपघातग्रस्त ट्रक हायड्रा क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आला। या अपघाताचा परिणाम घोडबंदर मार्गावर बसला। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अवघ्या 10 मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना 25 ते 30 मिनिटं लागत होती। सकाळी 9 नंतरही येथे कोंडी कायम होती। उन्हाचे चटके, त्यात कोंडी, यामुळे वाहन चालकांचे अतोनात हाल झाले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही।
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्याचं सांस्कृतिक केंद्र मानल्या जाणाऱ्या रामगणेश गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होतं. या रंगायतांच्या नूतनीकरणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून प्रेक्षागृहातील आसन व्यवस्था, रंगमंचाचं फ्लोरिंग, ग्रीन रूम, तालीम हॉल, वातानुकूलित व्यवस्था आणि शौचालयाचं अद्ययावत स्वरूपात नूतनीकरण करण्यात आलं. या कामाची अंतिम पाहणी मंगळवारी सकाळी करण्यात आली. खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेचे अधिकारी आणि अभियंते तसेच ठाण्यातील नामवंत रंगकर्मी या पाहणीत सहभागी होते. या नूतनीकरणामुळे रामगणेश गडकरी रंगायतन अधिक सुसज्ज आणि आधुनिक रूपात ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाले. शहरातील सांस्कृतिक उपक्रमांना यामुळे नवं बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया अनेक कलावंतांनीही व्यक्त केली आहे. नवीन गडकरी रंगायतन जे आहे ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोणकोणते बदल यामध्ये करण्यात आले, कधीपर्यंत हा गडकरी रंगायतन खुला होणार आहे? आपण नेहमीच म्हणतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणं बदलतंय. त्याचाच हा एक भाग जे गडकरी रंगायतन ठाण्याचं भूषण आहे. सर्व महाराष्ट्र असेल हिंदुस्थानातील रंगकर्मींचं पहिलं प्राधान्य नाटक करण्याकरता हे गडकरी रंगायतन ठाणे आहे आणि त्याचं नूतनीकरण आज होतंय. मे महिन्यामध्ये हे नवीन थिएटर या ठिकाणी सुरू होईल. छोट्या छोट्या ज्या काही त्यांच्या अडचणी होत्या, प्रेक्षकांची महत्वाची म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी जी लिफ्टची व्यवस्था पाहिजे होती ती लिफ्टची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केली. रंगकर्मींची स्टेजवरचा AC थोडाफार कमी होता, बाल्कनीमध्ये आवाज येत नव्हता, छोटाफार त्याचा व्ह्यू थोडासा वेगळा होता. या सगळ्या गोष्टी जे त्यांचं नेपथ्य असतं, सेट्स असतात, त्यांचा वरती आणण्याकरता लिफ्टची व्यवस्था नव्हती. अशा अनेक गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी ज्या आपण दुरुस्ती आपण म्हणतो, त्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टींचा अंतर्भाव करून हे असं नवीन थिएटर मे मध्ये लोकांच्या सेवेसाठी सामोरं येणार आहे. आणि पुन्हा एकदा ठाण्यामध्ये नाट्य चळवळ असेल, साहित्य चळवळ असेल, कला चळवळ असेल, ही पुन्हा उभी राहणार आहे. याकरता आमच्या ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी असतील, आमचे कर्मचारी असतील, आमचे आयुक्त असतील, सौरभराव, हे संपूर्णपणे ह्या कामावर लक्ष ठेवून आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा या कामावर लक्ष ठेवून आहेत. कालच त्यांनी या ठिकाणी जेव्हा आम्ही देवीचं विसर्जन होतं आणि मला निर्देश दिले की त्याचं तुम्ही काम बघून घ्या कुठपर्यंत आलंय. आणि आज आम्ही जी काही रंगकर्मी आहेत, म्हणजे नाट्य निर्माते संघाचे अधिकारी पदाधिकारी आहेत, आमच्या ठाण्यातील चित्रपट नाट्यसृष्टीशी संबंधित या ठिकाणी आमचे विजुमानी असतील, आमच्या नाट्य परिषदेचे नरेंद्र बेडेकर असतील, आमचा जे नाट्य आपण म्हणतो मॅनेजमेंट त्यांचं दिगंबर प्रभू आहेत, मच्छिंद्र आपला प्रसाद कांबळी आहे, संतोष कणेकर आहेत. ही नाट्य चळवळीतील जे नाट्य व्यवसाय या ठिकाणी कलाकारांचे प्रतिनिधी आहेत, नाट्य निर्मात्यांचे प्रतिनिधी आहेत, यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि त्यांच्या काही समस्या आहेत, त्यांच्या काही सूचना आहेत, या सर्व सूचनांचा अंतर्भाव करून हे नवीन थिएटर मे महिन्यामध्ये लोकांच्या समोर. जनसंवाद या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणेकरांच्या समस्या ऐकून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी विशेष बैठक पार पडली आहे. या उपक्रमात ठाणे महापालिका हद्दीतील सर्व शहर प्रमुख आणि उपशहर प्रमुख उपस्थित होते. नागरिकांनी 80 ते 90 अर्जांद्वारे आपल्या विविध समस्या मांडल्या, ज्या तात्काळ नोंदवून त्यावर उपाययोजना सुरू करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे मनोज शिंदे यांची ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमाला माजी महापौर अशोक वैती, शिवसेनेच्या नेत्या अनिता बिर्जे, माजी नगर अभियंता रतन अवसरमोल, ॲडव्होकेट प्रियंका सांगळे, उज्ज्वला खरात, बाबा शिंदे आणि सुखदेव घोलप यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
समस्या सेवा समाधान या त्रिसूत्रीवर आधारित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात या संवाद उपक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.